महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि चर्चा सुरू झाल्या त्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलाच्या। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये भाजप आणि काँग्रेस हे असे दोन पक्ष होते जे जास्तीत जास्त जागा स्वतःकडे ठेवून मोठा भाऊ म्हणून स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात होते, ज्यामध्ये दोन्ही पक्षांना सध्या तरी यश मिळाल्याचं आपल्याला दिसतंय। पण या जागा वाटपामध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली ती नाना पटोले आणि संजय राऊत यांची। या निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलं, पण कॅमेरासमोर मात्र मित्रत्वाच्या आणाभाका घेतल्या गेल्या। पण पडद्यामागे नेमकं काय घडलं हे फक्त त्या दोघांनाच ठाऊक आहे। लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसला राज्यामध्ये नवसंजीवनी मिळाली, ज्याचे शिल्पकार नाना पटोले आहेत असं म्हटलं जातं। नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आणि याच आत्मविश्वासाच्या जोरावर विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना काय आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं महाराष्ट्रासाठीचं विजन, यावर आपण चर्चा करणार आहोत। अर्थात राजकीय चर्चा सुद्धा होणार आहेत। या चर्चासत्राला सुरुवात करण्यापूर्वी आपण एव्ही पाहूया। लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि काँग्रेसला एका अर्थाने नवसंजीवनी मिळाली। राज्याचाच विचार करायचा झाला तर मतदारांनी सढळ हाताने काँग्रेसला मतांचं दान दिलं। अर्थात यशात अनेक भागीदार असतात, पण तरीही या यशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाटा मोठा होता हे मान्य करावंच लागेल। लोकसभा निकालाने नाना पटोलेंना काँग्रेस पक्षाला मोठं बळ दिलं असलं तरी हरियाणाच्या निकालानंतर थोडीफार धाकधूक नक्कीच वाढवली असेल। एकीकडे हरियाणाचा निकाल तर दुसरीकडे त्यावरून मवियाच्या घटक पक्षांमध्ये सुरू झालेलं कवित्व आणि जागा वाटपाचा तिढा, या सगळ्याला नाना पटोले कसं सामोरे जाणार आहेत? भर पत्रकार परिषदेत शिवसेना आणि काँग्रेसमधल्या विसंवादाचं चित्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं। त्यानंतरही आम्ही एक आहोत हा विश्वास मतदारांना देण्यात नाना यशस्वी होणार का? आणि या साऱ्याशी लढत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी नाना कसे पेलणार आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले। नमस्कार नाना पटोलेजी, आपलं स्वागत। सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की कार्यक्रमाचं नाव आहे माझा महाराष्ट्र माझं विजन। कार्यक्रमाची सुरुवात करताना किंवा या सत्राची सुरुवात करताना अशी 5 कारणं सांगा की ज्यामुळे जनतेनं महाविकास आघाडीला निवडून द्यावं, काँग्रेसच्या पारड्यात आपलं मत टाकावं, आणि काय विजन आहे महाराष्ट्रासाठीचं की ज्यामुळे जनता तुमच्याकडे मतदान करेल। प्रत्येक राज्याच्या लोकांना पहिला मुद्दा असतो की माझ्या राज्याचं स्वाभिमान हा कायम मोठा होत राहावा, देशातच नव्हे तर जगामध्ये माझ्या राज्याचं लौकिक वाढावं, ही त्या राज्याच्या जनतेची भावना असतेच। पण महाराष्ट्रामधल्या भ्रष्ट महायुतीच्या सरकारने महाराष्ट्राला कलंकित करण्याशिवाय दुसरं काम केलेलं नाही। महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले। 3 आणि 4 वर्षाच्या मुलीसुद्धा शाळेमध्ये सुरक्षित नाही। शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार हे भूषणावं नाही। या देशातही कुठे भूषणावं नाही। हा स्त्री शक्तीचं सन्मान करणारं हा देश आहे, पण महाराष्ट्रामध्ये तो कलंक या भ्रष्ट महायुतीने लावलेला आहे। एक, महिलांना सन्मान देणं ही आमची पहिली प्राथमिकता राहील। आमच्या मुली, लहान मुली शाळेत असेल की बाहेर असेल त्या सुरक्षित राहिल्या पाहिजे, ही पहिली आमची प्राथमिकता राहणार आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा जे आत्महत्यांचं प्रमाण जे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, महाराष्ट्र हा शेतकरी आत्महत्यापासून मुक्त झालेला महाराष्ट्र आम्हाला निर्माण करायचा आहे। अन्नदात्याला ताकद देणं, त्याला कर्जातून मुक्त करणं, त्याच्या शेतीच्या मालाला योग्य भाव देणं आणि त्यालाही सन्मानानं जगता आलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे। दुसरं, आरोग्य व्यवस्था आणि शैक्षणिक व्यवस्थेमध्ये जे काही स्थिती निर्माण झालेल्या आहेत, आज सरकारी दवाखान्यामध्ये लोक सरळ जातात आणि आडवे होऊन निघतात, उपचार नाही, कारण की तिथं पदं भरली गेली नाही। ती पदं भरली गेली पाहिजे। अत्याधुनिक व्यवस्था शासकीय दवाखान्यामध्ये आम्ही निर्माण करण्याचा एक मानस आमचा आहे। जवळपास 25 ते 30 लाख रुपये जी काही मोठी आजार असतात त्या आजारांच्या ह्याच्यामध्ये आम्ही देण्याचा निर्णय करण्याचा आम्ही मानस केलेला आहे। शैक्षणिक व्यवस्थेमध्ये सुद्धा एक मोठे बदल
कारण की आज आता गरिबांची मुलं, शेतकरी शेतमजुरांची मुलं, सामान्याची मुलं मुली आता शिकू शकत नाही, कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षण हे मोफत होतं. पण भाजप आणि त्यांच्या अलायन्सनी महाराष्ट्रामध्ये शिक्षण आता विकत घेण्याचं काम सुरू केलेलं आहे. ज्या गरिबांच्या ज्या लोकांजवळ पैसे नाही त्याचे मुलं मुली शिकू प्राथमिक शकत नाही. शिक्षण मोफत केलंय ना. कुठं आहे? जे साधं आम्ही आमच्या सरकारमध्ये 1-2 ड्रेस आम्ही मुलांना आणि पुस्तकं देण्याचा निर्णय घेतला होता, ते हे अंमलबजावणी करू शकले नाही. अजूनही दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यात, अजूनही मुलांना ड्रेस मिळाले नाहीत, पुस्तकं मिळाले नाहीत, शाळेचे दर्जा संपला, शिक्षकाची पदं भरली गेली नाहीत. मोफत आहे. मोफत आहे याचा अर्थ काही आम्ही उपकार नाही करत जनतेवर. त्या शाळेचे तो दर्जा असला पाहिजे. या सरकारने निर्णय केला की 20 संख्येच्या कमी पटसंख्या झाली तर त्या शाळा बंद करायच्या. महाराष्ट्रातल्या 15,000 शाळा बंद करायचा सरकारने निर्णय केला. निवडणुका आहेत म्हणून ते थांबवून ठेवलं आणि काही मूठभर लोकांच्या हातात हे सगळं आता एज्युकेशन इन्स्टिट्यूट द्यायचं चंद्रपूरपासून सुरू झालेलं आहे. त्यामुळे मी त्या लोकांचं नाव घेणार नाही, त्या मोठ्या उद्योगपत्यांचं. पण मी तुम्हाला सांगतो की एज्युकेशन व्यवस्थेमध्ये शिक्षण हे काही घटनात्मक आपल्याला मुफ्त आहे, आरोग्य मुफ्त आहे, काही कोणाचा उपकार करत नाही. ते दिलं पाहिजे, पण त्या दर्जाचं दिलं पाहिजे. पण ते त्या दर्जाचं देत नाही. आपण पाहिलं या सरकारने साड्या वाटल्या होत्या लोकसभेच्या पहिले. पालघरसारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी महिलांनी त्या साड्यांचा गठ्ठा बांधला आणि तहसील कार्यालयात नेऊन टाकला. काही महिलांनी तर त्या पेटवल्या. फुकट देतात आहेत तर तुम्ही आपल्या घरच्या पैशाने देतात, जनतेच्याच पैशाने तुम्ही त्या योजना राबवता आणि त्याच्यात एक कमिशन खाता. त्याच्यामुळे एज्युकेशनल आणि आरोग्य या 2 गोष्टीमध्ये आम्ही मोठा बदल करू आणि प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला त्याच्यामध्ये आरोग्यात आणि शिक्षणात न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आमची राहणार आहे. त्याचप्रमाणे तरुणांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात निर्माण झाला. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 1000 रुपये ऑनलाईन ते करायला लावतात आणि मग परीक्षेला आमचे मुलं मुली जातात आणि पेपर लीक झाला आणि म्हणून ते रद्द झाली. हजारो लाखो मुला मुलींचं आयुष्य देवेंद्र फडणवीसाच्या सरकारपासून तर आतापर्यंत मुलांचं आयुष्य बर्बाद करण्याचं पाप यांनी केलं. MPSCच्या माध्यमातून ह्या सगळ्या परीक्षा घेतल्या जातील आणि त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं जे काही पदं भरली जातात ती महाराष्ट्रामध्ये भरली जाणार नाही. ती सगळी शासकीय पद्धतीने भरली जाणार. कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून आम्ही काही मुलामुलींना भरती करून घेणार नाही, शासकीय पद्धतीने भरती घेतली जाईल. हा एक आम्ही निर्णय करतो आहे. महागाई कमी करण्याची एक भूमिका आमची त्याच्यामध्ये आहे. आमच्या राज्यातले रिसोर्सेस जे आहेत ते पुन्हा ताकदीने उभे करायचे आणि महाराष्ट्रामध्ये महागाई कमी करून गरिबांना न्याय देण्याची एक प्रक्रिया आम्ही या महाराष्ट्रामध्ये सुरू करू. कारण की समतेचा संदेश मी मगाशी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. शिवाजी महाराजांनी ज्या अपेक्षेनं हे राज्य उभं केलं होतं त्याचप्रमाणे हे रयतेचं राज्य राहावं आणि शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण व्हावं हे स्वप्न आमचं आहे. नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण आम्हाला करायचं नाही. शिवाजी महाराजांची प्रतिमा बांधायची आणि त्याच्यात कमिशन खाऊन त्या प्रतिमेचा अवमान करायचं, शिवाजी महाराजांच्या विचाराचा अवमान करायचं हे काम आम्ही करणार नाही. आणि या पद्धतीनं आम्ही लोकांच्या पुढं जाऊ. आम्ही सेन्सेस करायचा निर्णय केला आहे. आता केंद्र सरकारने जाहीर केला, मला विचारत होते परवा मीडिया, तर आम्ही त्यांना सांगितलं की त्यांचं सेन्सेस काय, ती जनगणना करणार आहे का की जातनिहाय जनगणना करणार आहे. जनगणना करायची असेल तर त्याचा काही अर्थ नाही. जातनिहाय जनगणना केली तर त्या प्रत्येक कुटुंबाचं, प्रत्येक जातीच्या कुटुंबाचं आर्थिक आणि शैक्षणिक त्या सगळा रिपोर्ट आमच्याजवळ येणार. त्याला राहायला घर आहे की नाही, त्याला खायला अन्न आहे की नाही, त्याचे मुलं शिकलेले आहेत की नाही, शिकले असतील तर नोकरी आहे की नाही, शिकत नसतील तर त्याला त्याच्यासाठी उपाययोजना, प्रत्येकाला मुख्य प्रवाहात आणायचं एक स्वप्न आमचं आहे. आणि म्हणून जातनिहाय जनगणना आम्ही महाराष्ट्रात करू. आणि ज्याला अजूनही महाराष्ट्रामध्ये अनेक गरिबांना राहायला घरं नाही त्यांना आम्हाला प्रत्येकाला घरं द्यायचं एक आमचं स्वप्न आहे. मच्छीमारांच्या विषयावर सुद्धा आम्ही लोकांनी एक निर्णय केलेला आहे की त्यांची जी गोड्या पाण्याची जेवढे तलाव आहेत त्यामध्ये लीज घेतलं जातं आणि परंपरागत मच्छीमारांना त्या ठिकाणातून बाजू केलं जात आहे. आम्ही तो धोरण असं करू
की मच्छीमारांना त्यांच्या हक्काचे तलाव त्यांना दिले जाणार. खाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा मच्छीमारांना जो त्रास आहे तो त्याला त्रास दूर करण्याची एक आमची भूमिका आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो की या जातनिहाय जनगणनेचा जो फायदा मूळ जो होणार आहे की समतेचं राज्य, समानता जी पाहिजे ती त्यामध्ये आपल्याला येणार आहे. त्यामुळे ज्या अपेक्षेनं हा महाराष्ट्राची जनता पाहते आहे त्या अपेक्षेमध्ये खरं उतरण्याचं काम आम्ही करणार आहोत. नाही, पेपरवर असलेल्या योजना आणि त्यांची अंमलबजावणी यामध्ये खूप मोठं अंतर असतं आणि सध्या जर महायुतीचं सरकार आपण पाहिलं तर नाही म्हटलं तरी त्या योजनांच्या किंवा त्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये नाही म्हटलं तरी ते एक पाऊल पुढे दिसतात. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी एक मुलाखत दिली आणि त्याच्यात ते म्हणाले की विरोधकांकडे एक तरी असा प्रकल्प आहे का की जो महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल. त्यांच्या डोक्यामध्ये 100 प्रकल्प आहेत. त्यांना उत्तर देण्यासाठी आहे असा कोणता प्रकल्प जो महाराष्ट्राला 100 पावलं पुढे घेऊन जाईल? बरोबर आहे, त्यांनी समृद्धी मार्ग बनवला, फार मोठा प्रकल्प आहे. समृद्धी कोणाची झाली? सरकारमध्ये बसलेल्या बोक्यांची झाली. आणि त्या रस्त्यानं जाणारे लोक रोज मृत्यू होतात. हजारो ॲक्सिडेंट त्या रस्त्यावर झाले. रोज एक दिवसाच्या आड तिथं ॲक्सिडेंट होत आहे. तर त्याचं पाप तर घ्या ना म्हणा, त्यांना त्याची जबाबदारी घेणार नाही. एवढा तुम्ही रस्ता बांधला, हजारो कोटी रुपयाचं कर्ज घेऊन जवळपास त्या रस्त्यावर आता जो रस्ता झालेला आहे, जो चाललेला आहे, वाहतुकीसाठी खुला झालेला आहे, त्याला जवळपास 75,000 कोटीचं कर्ज यांनी घेतलेलं आहे, राज्याच्या जनतेवर लादलेलं आहे. आपल्या घरून नाही घेतलेत, कर्ज घेऊन हे पैसे केलेले आहेत. मग जनतेच्या नावाने सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही कर्जात डुबवून ठेवलं नाही. त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलंच पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे की हे विकास कसा करतात आहे म्हणून. तर यांनी जनतेच्या नावाने जनतेला कर्जात डुबवलं आणि त्या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार केला आणि त्या रस्त्यामध्ये रोज लोक मरतात आहेत, आपलं जीवनयात्रा संपवत आहे. हा विकास आहे त्यांचा? त्यांनी त्याचं उत्तर द्यावं ना. त्याच्यामध्ये कधी पुढाकार घेतला नाही. लोक मरतात तर मरू द्या, काय म्हणजे लोकांना जगण्याचा अधिकार नाही आहे? तुम्ही विकासाची गोष्ट सांगताय. आम्ही महाराष्ट्रामध्ये हे आणि 2014 ते 19 फडणवीस मुख्यमंत्री होते. आता 2.5 वर्ष ते राज्याचे सूत्रधार तेच होते. एकनाथ शिंदे चालवण्याचं काम डीएफच करायचे. तुम्ही तुमच्या अजेंड्यावरचा प्रकल्प सांगा. ऐका ना, तुम्ही त्यांचं नाव घेतलं म्हणून सांगतो. डीएफच चालवत आहे. नदी जोडो प्रकल्प यांनी 2019 मध्ये जाहीर केला होता निवडणुकीच्या तोंडावर. आत्ता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर झालं. का नाही केलं यांनी नदी जोडो प्रकल्प? आम्ही करू. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतीमध्ये, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 12 पाणी देण्याची व्यवस्था आम्ही करू. राज्यामध्ये म्हणजे कॉन्सेप्ट त्यांची आणि अंमलबजावणी तुमची असं नाही. कॉन्सेप्ट नाही आहे, ते घोषणा आहे निवडणुकीच्या तोंडावरची त्यांची. रस्त्यामध्ये पैसे खाता येतात, त्याच्यासाठी त्या योजनेला त्यांनी पहिले प्राधान्य दिलं. काय महाराष्ट्रामध्ये नॅशनल हायवे होते, कशाला समृद्धी मार्ग करायची गरज होती? मुंबई ते नागपूर जायसाठी आमच्याजवळ नॅशनल हायवे 6 होता ना, त्याला डेव्हलप करायचा होता. पण जमिनीत काय घोटाळा झाले, कोणाकोणाच्या जमिनी कोणी घेतल्यात, त्याच्यामध्ये मंत्रालयामध्ये बसलेले बोकेही लोकांनी घेतलं. सेक्रेटरीपासून लोकांची नावं पुढं आली, नेत्यांची नावं पुढं आली. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायला निघाले ते लोक. और नदी जोडे प्रकल्प हे त्यांचं विजन नाही आहे. काँग्रेस त्याला पूर्ण करेल. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी देण्याचं, कोरडा दुष्काळ जो आमच्या मराठवाड्यात विदर्भात पडतो, या उत्तर महाराष्ट्र पडतो, त्या कोरड्या दुष्काळापासून महाराष्ट्र वाचवायचा. लोकांना शुद्ध पाणी पिण्याचं द्यायचं. यांनी जर ते बनवून ठेवल्या टाक्या, पाणीच नाही आहे, नळांना पाणी नाही आहे, लाईन लागतं सकाळपासून लोकांचं दुरून पाणी आणतं. अजूनही महाराष्ट्रामध्ये टँकर चाललेला आहे. पण ही परिस्थिती काँग्रेसच्याही राज्यात होती ना महाराष्ट्रात. बघा, जी काही रिसोर्सेस होती, काँग्रेस चादर पाहून आपलं पाय पसरत होते. यांच्यासारखं कर्ज घेऊन दिवाळी साजरी नाही केली. यांनी कर्ज घेऊन दिवाळी साजरी केली, महाराष्ट्राला आर्थिक डुबवलं. 10 लाख कोटीचं कर्ज या लोकांनी या महाराष्ट्रावर लागलं. महाराष्ट्रामध्ये आम्ही जेव्हा सरकार सोडली 2014च्या नंतर, त्यावेळेस किती कर्ज होतं आणि त्याच्यानंतर यांनी जे झपाट्यानं कर्ज वाढवलं त्याचे आकडे तुम्ही बघा. आम्ही जेवढी चादर असेल ती चादर पाहूनच आम्ही पाय पसरवले. गरिबांना महागाईच्या पुढे जाता यावं नाही, सर्वसामान्याला इथं जगता यावं, ही भूमिका काँग्रेसने ठेवली. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आज महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती भयावह आहे. आणि त्या भयावह परिस्थितीपासून महाराष्ट्र वाचवून त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे.
तुम्ही महाराष्ट्राच्या तिजोरीचा उल्लेख केलात. सध्या सरकारकडे विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना एक ब्राउनी पॉइंट आहे, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा. आणि विरोधक त्याच्यावरती प्रचंड टीका करतायत. सरकारी तिजोरीवरती भार येईल किंवा अनेक योजना त्याच्यासाठी बंद केल्या गेल्यात असं तुम्ही म्हणताय. एकीकडे प्रश्न आहे 1500 रुपयांचा. दुसरीकडे ज्यावेळी मल्लिकार्जुन खरगे सांगलीमध्ये येतात आणि जाहीर व्यासपीठावरून ते असं म्हणतात की आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2000 वर नेऊ, तेव्हा सरकारच्या तिजोरीवर भार नाही येणार का? दोन गोष्टी आहे. या सरकारचं प्रत्येक योजनेमध्ये पैसे खाण्याचं काम सुरू झालेलं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या समृद्धी मार्गाचाच मी मगाशी विषय काढला. जे जे काही ॲक्सिडेंट स्पॉट आहेत त्याला काही जे टेक्निकल लोक असतात त्यांनी काही त्याच्यातले मार्ग काढले आणि त्याला काही 1000-1500 नाही काहीतरी 500 कोटी रुपये खर्च येत होता. तर ते त्यांच्याकडे गेलेत सरकारकडे गेल्यानंतर सरकारने सांगितलं की बाबा आमचा काय हिस्सा. ते म्हणले साहेब तुम्हाला याच्यातले 200 भेटतील, 300 तिथं कामाला लावावं लागेल. का आम्ही चनेफुटाने खायसाठी इथं बसलो का? याचं तुम्ही 1500चा आणा, 500च्या जागी 1000 कोटी वाढवा. महाराष्ट्र असा लुटला गेला. भ्रष्टाचाराचं म्हणजे विक्रम अगर कुठल्या राज्यामध्ये आपण त्याला हे लावलं, स्पर्धा लावली, तर महाराष्ट्राचं हे महायुतीचं महाभ्रष्ट सरकार हे भ्रष्टाचारामध्ये अव्वल येणार आहे. माझा प्रश्न वेगळा आहे. माझा ऐका ना, भ्रष्टाचारामध्ये जेव्हा पैसे जातात, हजारो कोटी रुपये एका छोट्याशा याच्यामध्ये हजारो कोटी रुपये खाण्याची नियत या सरकारची असेल तर महाराष्ट्राची तिजोरी कंगाल होणारच ना. मी मगाशी बोलत होतो की आमच्याजवळ रिसोर्सेस आहेत, पण रिसोर्सेस आता राज्यातल्या सगळ्या जमिनी विकायचं काम या लोकांनी सरकारी सुरू केलेलं आहे, त्याचं ऑप्शन काढलेलं आहे. तर याचा अर्थ महाराष्ट्र विकतात आहेत हे लोक. त्याच्यामुळे महाराष्ट्राला अजूनही संधी आहे. महाराष्ट्राच्या म्हणजे जमिनी जनतेला विकून लाडक्या बहिणींना पैसे देत आहे सरकार, असं तुमचं म्हणणं आहे? हे बैमान भाऊ काही करू शकतात, यांचं काहीच नाही. इकडे 1500 रुपये दिलेत आणि तुम्ही बघा त्या काळामध्ये या 2 महिन्यात जी योजना सुरू झाल्यानंतर महागाई किती वाढली. म्हणजे खायच्या तेलावरच एकदम 60-70 रुपये वाढवून टाकलेत. किराणा मालावर भाव वाढवून टाकलेत. डिझेल पेट्रोलचे भाव वाढवून टाकलेत. आखरी तुम्ही बहिणीला दिलं आणि इकडे बहिणीच्या खिशातून वेगळे पैसे काढून घेतलेत, म्हणून मी त्यांना बैमान भाऊ म्हणतोय. मी माझा प्रश्न थोडा रिफ्रेम करते. बहिणींना द्यायचं असेल तर न्याय दिला पाहिजे. आणि काँग्रेसनी बहिणींना नेहमी सन्मान देण्याचं काम केलेलं. आम्ही कायदा केला, आम्ही आमच्या सरकारमध्ये कायदा केला होता की वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये जसं मुलाचा हिस्सा असतो तसं बहिणीचा हिस्सा राहणार. आम्ही कायदा केला. आजही राखी असेल, भाऊबीज असेल, या कुठल्या कार्यक्रमात असेल, भाऊ आपल्या बहिणीला सन्मानानं आणतं, सन्मानानं ठेवते. कारण माहीत आहे की माझी प्रॉपर्टीमध्ये माझ्या बहिणीचा हिस्सा आहे, मला हिचं सगळं केलंच पाहिजे. आम्हाला आमच्या बहिणींना सन्मान पाहिजे, तिला सुरक्षितता पाहिजे. या सरकारने तसं नाही केलं. मी माझा प्रश्न थोडा रिफ्रेम करते. मगाशी उत्तर देताना तुम्ही कर्नाटकमधली गृहलक्ष्मी किंवा तेलंगणातल्या महालक्ष्मी योजनेचा उल्लेख केलात. काही दिवसांपूर्वी भाजपच्याच इंस्टाग्राम अकाउंटवरून असं सांगितलं गेलं की गृहलक्ष्मी योजना स्थगित झाली आहे, महालक्ष्मीचे हप्ते पोहोचत नाहीयेत. हा भाग आपण बाजूला ठेवूया. तुमचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद होणार? आम्ही महालक्ष्मी योजना आणणार आहे. 1500च्या जागी त्याला जास्त पैसे आम्ही देऊ. पण त्याच्याही पलीकडे मी तुम्हाला सांगतो की माझ्या बहिणीला 1000-1500 का तिचा संसार चालत नाही. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही तुम्हाला सांगितलं मगाशी की मला रिसोर्सेस उभे करायचे. महाराष्ट्रामध्ये रिसोर्सेस उभे करण्याची संधी आमच्याजवळ आहे. तर बहिणींच्या हातालाही काम आम्ही देऊ, तिला गृहउद्योग निर्माण करून देऊ. माझी बहीण महाराष्ट्रातली ही स्वतःच्या पायावर उभी होऊ शकली पाहिजे. तिच्या मुलींना सुद्धा तिला गावामध्ये रोजगार कसे देता येईल ते आमचं ते प्लॅन आहे. आणि हे बहीण 1000-1500 नाही आहे, माझ्या बहिणीला स्वतःच्या पायावर उभं करायचं आमचं स्वप्न आहे. आणि त्या पद्धतीने करून म्हणून आम्ही या योजनेचं नाव गृहलक्ष्मी ठेवतो आहे. कारण की लक्ष्मी म्हटलं, आता परवा आपण लक्ष्मीजीची पूजा करणार आहोत.
माझी बहीणच ही लक्ष्मी आहे आणि म्हणून माझ्या बहिणीला त्या त्या लेवलवर आणायचं आहे, हे आमचं मत आहे. आम्ही त्या पद्धतीचं काम महाराष्ट्रामध्ये उभं करू. आपण राज्यातल्या सध्याच्या हॉट टॉपिककडे वळूयात. तो टॉपिक आहे जागा वाटपाचा. काय बिनसतंय, कुठे घोडं अडतंय, कुठे काटशह दिले जातात, काय घडतंय नेमकं ठाकरे गटात आणि तुमच्यामध्ये? काहीच तोडगा निघणाऱ्या चर्चा का होत नाहीये? तोडगा निघालेला आहे, आता कुठं राहिलं? आता काल फॉर्म भरायची लास्ट डेट होती, काल फॉर्म भरले. 2-3 ठिकाणी आमचं थोडंसं होतं, ते आता सगळे विड्रॉल करायचं काम सुरू केलेलं आहे. आज छाननी झालेली आहे. त्यामुळे 4 तारखेपर्यंत जवळपास पिक्चर क्लिअर होईल. आमचं तिघांचं आणि आमच्या मित्रपक्षांचं टार्गेट आहे की महाराष्ट्रातलं भ्रष्ट महायुतीचं सरकार सत्तेतून घालवणं, हाच आमचा उद्देश आहे. जागा वाटपामध्ये आमच्यामध्येच नाही तर महायुतीमध्ये पण महाभारत किती चाललेलं आहे हे तुम्हाला दिसते आहे. त्यामुळे मला वाटतं की आमच्याकडून आता चर्चेचा विषय संपलेला आहे आणि आमच्या एकच टार्गेट जे आहे, महाराष्ट्रातलं भ्रष्ट महायुतीचं हे सरकार, महाराष्ट्राच्या जनतेशी बैमानी करणारे हे सरकार जे महायुतीचं आहे, हे सरकार घालवणं हाच आता आमचा उद्देश आहे. नाना पटोलेजी, तुम्ही आणि संजय राऊत ज्यावेळी एकत्र कॅमेरासमोर येता त्यावेळी हसत खेळत एकमेकांना टाळ्या देताना दिसता आणि ज्यावेळी संजय राऊत एकटे कॅमेरासमोर येतात तेव्हा ते पुन्हा एकदा तुमच्यावर टीका करताना दिसतात. काय खरं मानायचं महाराष्ट्रातल्या जनतेनं? आता मागे काय बोलतात ते मला काही कळत नाही, पण माझ्यासमोर किती हसत वगैरे बोलतात ना, तुम्ही बघितलं. अनेकदा आम्ही सोबत प्रेस केली. तर कोणाचा स्वभाव असतो त्याच्याबद्दल काय बोलायचं? संजय राऊत आमचे चांगले मित्र आहेत, त्यांच्याबद्दल मी काय चांगलं म्हणजे काय पण हे बोलावं? मित्रत्व फक्त वन साइडेड आहे, तुमच्याकडूनच आहे फक्त? कोण? हे मित्रत्व जे आहे ते वन साइडेड आहे, एकतर्फी आहे, तुमच्याकडून आहे फक्त? नाही, प्रेम आमचं दोघांचं एकसारखं आहे. अचानक या सगळ्या जागा वाटपाच्या चर्चेत काँग्रेसकडून एक चेहरा मध्ये आला, तो म्हणजे बाळासाहेब थोरात यांचा. त्यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपवली गेली. यासाठी कारणीभूत बाळासाहेब थोरातांचा अनुभव होता की नाना पटोलेंची आक्रमकता होती? बघा, ते आमचे CLP नेते आहेत, एक वरिष्ठ नेते आहेत. माझ्याकडे जबाबदाऱ्या, संघटनेचा प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदाऱ्या भरपूर आहेत. आणि आपण पाहिलं असेल की दिल्लीमध्ये मीच जाहीर केलं, आमचे प्रभारी माझ्यासोबत होते, बाळासाहेब थोरात माझ्या बाजूला होते. त्यावेळेस मी सांगितलं की जे काही आता आम्ही वाटाघाटी चाललेल्या, ज्याच्यात काही 5-10 जागेचा जो प्रॉब्लेम आहे, त्यासाठी शरद पवार साहेबांकडे आणि उद्धव साहेबांकडे बाळासाहेब थोरातांना आम्ही पाठवतो आहे. उद्या बाळासाहेब त्यांच्याकडे जातील आणि हा काही थोडासा 5-10 जागेचा तिढा आहे, हा संपेल. पण त्या लेवलवरही संपला नाही, म्हणून मग आम्ही दुसऱ्या दिवशी चन्नी तलाट साहेब शरद पवार साहेबांकडे आणि उद्धव ठाकरे साहेबांकडे गेलेत आणि नंतर दुपारी आमची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये जवळपास खूप सारे मुद्दे आम्ही क्लिअर केले. आखरी सीट शेअरिंग म्हटलं, जागाच्या वाटाघाटी म्हटलं तर असतात, प्रत्येकांना प्रत्येक एरियात त्यांचे कार्यकर्ते असतात, आमचे कार्यकर्ते असतात. प्रत्येक कार्यकर्त्यांचं एक असतं की जागा आम्हाला मिळाली पाहिजे, तर प्रत्येक नेत्यांना त्यांचं ऐकावं लागतं. त्यामुळे अनेक जागेमध्ये थोड्याशा होतात, पण आमच्यामध्ये जवळपास आता संपलेला हा विषय आहे. पण महायुतीमध्ये भयानक परिस्थिती आहे. सोलापूर दक्षिणच्या जागेचा नेमका काय सीन आहे? म्हणजे संजय राऊत माध्यमांसमोर येऊन असं म्हणतात की काँग्रेसची ती प्रिंटिंग मिस्टेक आहे, अशा प्रिंटिंग मिस्टेक आमच्याकडूनही होऊ शकतात. ती खरंच प्रिंटिंग मिस्टेक आहे की काँग्रेसची काही स्ट्रॅटेजी आहे? नाही, मुद्दा आपण पाहिला असेल की काल आम्ही आमचे तिथं उमेदवार जे होते मानेजी, त्यांना आम्ही एबी फॉर्म दिला नाही. तर जे आहे ते एकदम स्पष्ट आहे. आम्ही काही एबी फॉर्म, त्यांचं तिकीट जाहीर झालं होतं, त्यांनी सांगितलं की जागा आमची आहे, आम्हाला लढायची आहे. आम्ही त्यांची गोष्ट मान्य केली. त्यामुळे आम्हाला वादात जायचं नाही. आम्हाला काँग्रेसचा धर्म एक आहे. तुम्हाला लक्षात असेल की महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडी निर्माण झाली, आमच्या नेत्या सोनिया गांधीजींनी त्यावेळेस निर्णय घेतला. त्यावेळेस राहिलं असतं, आता गावामध्ये ग्रामपंचायतच्या याच्यात एखादा मेंबर असतो आणि त्याला तो इकडं आला तर त्यांचा सरपंच होऊ शकतो एखाद्या ग्रुपचा, किंवा जिल्हा परिषदमध्ये, महानगरपालिकेमध्ये. तीच परिस्थिती 2019मध्ये निर्माण झाली होती. उद्धव साहेब बाहेर निघालेत महायुती, त्यांच्या युतीमधून, आणि मग शरद पवार साहेब आणि उद्धव साहेब सोनियाजीकडे गेलेत आणि त्यावेळेस सोनियाजींनीच त्यांना सांगितलं की तुम्हीच CM बना, तुम्हीच DCM बना, पण आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम देतो, त्याचं पालन केलं पाहिजे. तर त्या पद्धतीची भूमिका घेऊन काँग्रेस पुढे जातं. आखरी महाराष्ट्रासाठी
आमच्या नेत्या सोनिया गांधींनी घेतलेला निर्णय हा त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरला. त्यामुळे या सगळ्या वादामध्ये जाण्यापेक्षा भाजप जी शेतकरी विरोधी, तरुण विरोधी आणि गरिबांच्या विरोधी पक्ष, जे विचाराचा पक्ष या महाराष्ट्रात सत्तेमध्ये आहे, त्याला सत्तेतून बाहेर काढणं हा काँग्रेस पक्षाचा मूळ उद्देश आहे. तुम्ही पक्षश्रेष्ठींचा उल्लेख केलात. विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना पक्षश्रेष्ठी तुमचे असे म्हणाले होते की महाराष्ट्रात लहान भाऊ मोठा भाऊ या चर्चांमध्ये तुम्ही अडकू नका, सामोपचारानं चर्चा करा आणि निवडणुकांना सामोरं जा. मग तरीही जास्त जागा स्वतःकडे ठेवण्यासाठी काँग्रेस आग्रही का होती? 2 पावलं मागे का नाही गेली काँग्रेस? आम्ही कितीतरी पावलं मागे आलो. 100 पेक्षा जास्त जागा तर जाहीर केल्या. महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरुवातीलाच बेसिक मांडलं होतं की मेरिटच्या आधारावरच जागा वाटप व्हाव्यात. स्वाभाविक आहे, विदर्भात आम्ही जास्त आहोतो, तर विदर्भात आम्हाला जास्त जागा मिळायला पाहिजे होत्या, मराठवाड्यात मिळायला पाहिजे होत्या, पश्चिम महाराष्ट्रात पाहिजे होत्या. आम्ही कोकणात नव्हतो. काही भागामध्ये शरद पवार साहेब चांगले होते, तिथं त्यांना मिळाव्यात, ही भूमिका आमची होती. याला लहान भाऊ मोठा भाऊ नाही, मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावे. आणि जवळपास 288 जागा ह्या महाविकास आघाडी म्हणून आणि आमचे मित्रपक्ष म्हणून आम्ही लढून बहुमताचं महाविकास आघाडीचं सरकार आम्ही महाराष्ट्रात आणावं, हेच आमच्या हायकमांडची इच्छा होती. त्या पद्धतीचा प्रयत्न आम्ही केला. 10-15 जागेत समजा आम्हाला मिळाल्या असेल तर पुन्हा अजून जागा वाढल्या असत्या, पण ठीक आहे, आखरी सगळ्यांचं समाधान करता येत नाही. पण आता जागा वाटपाचा विषय जवळपास संपलेला आहे, त्याच्यावरची चर्चा आता करण्यात काही अर्थ नाही. रामटेकच्या जागेचा काय मुद्दा आहे? विशाल बरबटेंना थेट एबी फॉर्म दिला गेलाय किंवा वांद्रे पूर्वमध्ये वरुण सरदेसाईंना उतरवलं गेलंय रिंगणामध्ये. काय म्हणजे अशा पद्धतीनं थेट एबी फॉर्म देणं, थेट निर्णय घेऊन टाकणं, कसं पाहता तुम्ही या भूमिकांकडे? तुम्हाला पटतात का या भूमिका? मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बाळासाहेब थोरातांना आम्ही जे पाठवलेलं होतं की ह्या ज्या जागा काही आपल्याला बदलवता येतील का, कारण की मेरिटच्या आधारावर काही निर्णय व्हावेत. रामटेकची जागा ही काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमचे मुळं सहजतेनं जिंकले असते, आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुमचा जो उमेदवार नाही ती जागा आम्हाला, त्याच्या जागी दुसरी जागा घ्या, ज्या पण काही जागा असतील तर ते जागा घ्या. असं त्याच्यासाठी बाळासाहेबांना आम्ही, थोरात साहेबांना त्यांच्याकडे पाठवलं होतं, पण नाही झाले. त्या आखरी त्यांनी एबी फॉर्म दिला, आम्ही नाही दिला एबी फॉर्म. अच्छा, 2019 मध्ये बंद दाराआड झालेल्या चर्चांची आणि वचनांची खूप जास्त चर्चा झाली होती. त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर फार दूरगामी उमटले. पुन्हा अशी काही बंद दाराआड चर्चा, अशी काही आश्वासनं, अशी काही वचनं दिली गेली आहेत? MVAची मीटिंग झाली. शरद पवार साहेब, मी आणि उद्धव ठाकरे साहेब होते. उद्धव ठाकरे साहेबांनी प्रस्ताव दिला. त्यावेळेस आम्हीच सांगितलं की आपण महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाऊ. आम्ही जाहीरपणे, आमच्याजवळ बंदवाला काम नाही, ते भाजपमध्ये आहे. मग इकडे बोलायचं आणि तिकडे धोका द्यायचं हे काम काँग्रेसचं नाही. जे आहे ते आमोरसमोर. असं आहे की जरी महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून समोर जायचं म्हटलं तरी सुद्धा किमान 1 दिवसाआड संजय राऊतांचं हे वक्तव्य असतं की महाराष्ट्राच्या मनातला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हाच आश्वासक चेहरा आहे. 3 नावं आहेत मुख्यमंत्रीपदाची, उद्धव ठाकरे. तर एक काहीतरी नरेटिव्ह सेट केला जातोय शिवसेना ठाकरे गटाकडून की उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहेत. काँग्रेसला ही भूमिका पटते किंवा काँग्रेसला ही खुर्ची खुणावत नाही मुख्यमंत्री पदाची? तेवढी आक्रमकता काँग्रेसकडे का दिसत नाही? आम्ही भांडणापासून दूर राहायला तयार आहोत. आम्ही भांडणामध्ये जायचं आम्हाला नाही. आम्हाला महाराष्ट्र वाचवायचा आहे. मुख्यमंत्री हा नंतरचा भाग आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जेव्हा जातो आहे, जे आम्ही MVAच्या मीटिंगमध्ये जाहीर मंचावरून जे काही बोललो ते आम्ही बोललो आणि ते सगळ्यांनी मान्य केलं. उद्धवजींनी पण नंतर त्या विषयावरची चर्चा बंद केली, पवार साहेबांनी बंद केली, आम्ही पण बंद केली. कार्यकर्ते अगर त्या पद्धतीचा आमच्या पक्षाचा माणूस हा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं म्हणत असतील तर त्याला आपल्याला फार काही हे द्यायचं नाही. तुमच्या कार्यकर्त्यांची पण इच्छा आहे, बॅनर्स लागतात तुमचे भावी मुख्यमंत्री म्हणून. मला वाटतं की संजय राऊत साहेब नेते आहेत शिवसेनेचे, ते कार्यकर्ते नाही. थोडं कार्यकर्त्यांपर्यंत ठीक आहे, पण संजय राऊत साहेबांना आता एकदमच असं करू नये. थोडंसं आपणही, कारण ते आमचे मित्र आहेत, त्यांना थोडंसं सल्ला देतो. आता ते उद्या अजून काय बोलतील मला माहिती नाही, पण आता ही वेळ नाही आहे. ही वेळ महाराष्ट्राला वाचवण्याची वेळ आहे. आणि आता
यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्रित ही पुढे जावं एवढीच आमची मनापासून इच्छा आहे. महाराष्ट्रासमोरचा सध्याचा एक मोठा पेच आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. देवेंद्र फडणवीस मगाशी म्हणाले की मनोज जरांगेंनी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून लिहून घ्यावं की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ते तयार आहेत. मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं काँग्रेसची भूमिका काय आणि जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मराठा आरक्षणाचा पेच तुम्ही कसा सोडवणार? मला देवेंद्र फडणवीसालाच प्रश्न विचारायचा. त्यांनी आम्हाला मनोज जरांगे पाटलांनी आम्हाला लिहून मागण्यापेक्षा त्यांनाच प्रश्न मला विचारायचा आहे. देवेंद्र फडणवीसांना 2014 मध्ये फडणवीस साहेब तुम्हीच घोषणा केली होती, भीमगर्जना केली होती की आमचं सरकार राज्यात आणि देशात आलं तर आम्ही ओबीसी मराठा आरक्षण देऊ, आम्ही धनगरांना आरक्षण देऊ, आम्ही गोवाऱ्यांना आरक्षण देऊ, राज्यामध्ये आदिवासीच्या प्रतीक्षेत जे काही जाती असतील त्यांना आम्ही न्याय देऊ. या देवेंद्र फडणवीसांनी ऐका ना आता त्यांनी बोलले ते आता तुम्ही ऐकून घेतलं. माझा मित्र म्हणजे एक्सपर्टी फार आहे त्याची गोष्ट पिळवण्याची. म्हणून मी त्याला 2014 मध्ये गडकरी सहित हे सगळेजण आश्वासन करत. तिकडे आमच्याकडे हलबा आहे त्यांना सांगून टाकलं. तर 2014 मध्ये तुमची मेजॉरिटीची सरकार होती केंद्रात आणि राज्यात. 2019 मध्ये तुमचं केंद्रात सरकार आलं. आता 2.5 वर्षापासून तुम्ही सत्तेत आहात. तुम्ही दिलेला शब्द पाळला का नाही? महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा, धनगर वर्सेस आदिवासी आणि अनेक गोवारीपासून अनेक जाती ज्या तुम्ही आपसात भात लावला. महाराष्ट्र असं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून महिलापासून तर म्हाताऱ्यापासून तर सगळेजण रस्त्यावर येण्याची परंपरा महाराष्ट्रात कधीच नव्हती. पण जी भाजपनी ही जी विष पेरलेलं आहे महाराष्ट्रात, प्रत्येक जाती धर्मात वाद लावला, त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये आहे. आणि महाराष्ट्राचा तमाशा करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा असा काउंटर आहे याच्यावर की ईसीबीसी प्रवर्गातून तर दिलं होतं मराठा समाजाला आरक्षण, ते आरक्षण महाविकास आघाडी सरकारनं सुप्रीम कोर्टात घालवलं, ते टिकवू शकले नाहीत. तुम्हाला माहीत असेल की त्यावेळेचे ॲडव्होकेट जनरल कुंभकोणी त्यांनी तुमच्याच मीडियावर येऊन सांगितलं की मला देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांची बाजू मांडायची नाही, हे मला सांगितलं म्हणून मी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली नाही. असं कोणी सांगितलं होतं? ॲडव्होकेट जनरल कुंभकोणींनी सांगितलं होतं. कोणी खेळ खेळला पडद्याच्या मागं? ते विचारायला पाहिजे होतं ना प्रश्न फडणवीसांना की कुंभकोणी हे बोलत होते. मग त्यांना निरुत्तर झाले असते. त्यांना महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण करून ठेवायचा, विभाजन करायचं, पोलरायझेशन करायचं आणि त्याच्यातून सत्तेमध्ये यायचं, हे त्यांचं बीजेपीचं प्लॅनिंग आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली जनता गुंतली. धनगरांच्या आरक्षणामध्ये त्यांची संस्था RSSची वनवासी कल्याण योजना, वनवासी कल्याण, ते धनगराच्या विरोधात कोर्टात गेले, हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले. आणि जे आताचे ॲडव्होकेट जनरल आहेत त्यांनी सांगितलं की या TC जी का सर्वे कंपनी ज्यांनी लावली होती टाटा कन्सल्टन्सी धनगरांच्यासाठी, त्यांनी म्हटलं मी याच्यावर सही करणार नाही. आदिवासींच्या कुठल्या जाती याव्यात त्याच्यासाठी एक संविधानिक बोर्ड महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांच्या माध्यमातून आलं तर मी सही करेल. आणि ते राष्ट्रपती पर्यंत ते जाते आणि मी अशा खोट्या याच्यावर सही करणार नाही असं ॲडव्होकेट जनरल आताच्या सराफ काय नाव आहेत त्यांनी सांगितलं. मग हे तुम्हाला होत नाही, करता येत नाही आणि लोकांना खोटे आश्वासन द्यायचे, मतं घ्यायची आणि सत्ता भोगायची आणि महाराष्ट्र बर्बाद करायचा. पण मग तुम्ही महाधिवक्त्यांना का नाही सांगितलं? तेव्हा सत्ता तर तुमची होती ना. मी तेच सांगत आहे ना. ॲडव्होकेट जनरल हे जे आहे आता केंद्रातलं सरकार, आज तुम्हाला राज्य हे जे चाललंय खोक्याचं महाराष्ट्रातलं, केंद्रात सरकार नसतं ना, ते खोक्याचं काय बोके झाले असते आणि काय याची हालत झाली असती आणि कसे पिंजऱ्यामध्ये आले असते, सरकार बदल असतं केंद्रातलं, तर तुम्हाला ते चित्र वेगळं राहिलं असतं. केंद्रातलं सरकार कोणाकोणाला घाबरवतं? तुमच्या मालकांना घाबरवतं, सगळ्यांनाच घाबरवतं. त्याच्यामुळे केंद्रातलं सरकार जे आहे त्याच्या इशाऱ्यावर आता सगळ्या गोष्टी नाचतात आहेत. तर ॲडव्होकेट जनरलनी नंतर सांगावं, ते कशासाठी सांगितलं तर त्याला ॲडव्होकेट जनरललाच कुंभकोणीला विचारावं लागेल. पण राज्य सरकारची बाजू ही राज्य आम्ही सरकारच्या तुम्हाला सांगतो, आमचं सरकार आल्यानंतर जातीनिहाय जनगणना आम्ही करू.
जातीनिहाय जनगणना गणना नाही, जातीने जनगणना करू. आणि आमचा आग्रह राहील की केंद्राला, आमचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे, मी तर सांगितलेलं डिबेट करा एकदा, 50% आरक्षणाच्या मर्यादा ह्या संपवल्या पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो की आरक्षणाचे सगळे प्रश्न सुटतात, पण त्याला जातीने जनगणना आणि जे 50%ची मर्यादा टाकलेली आहे तिला ते सिलिंग उठवलं पाहिजे. आम्ही सगळ्या जातीला आरक्षणाच्या भूमिकेमध्ये आणून त्याला मुख्य प्रवाहात आणण्याची आमची भूमिका आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही आमचं सरकारनंतर करू. खरं तर वेळ संपली आहे, पण प्रश्न बरेच आहेत. एक शेवटचा प्रश्न विचारते. हरियाणाचा निकाल लागला आणि त्यानंतर संजय राऊत असं म्हणाले होते की जिंकलेला डाव कसा हरायचा हे काँग्रेसकडून शिकावं. काँग्रेस हरियाणाच्या निकालातून काहीच शिकली नाही का, एक. आणि दुसरा मुद्दा, हरियाणाच्या निकालांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचा मूड सेट केलाय, महायुतीसाठी पोषक वातावरण तयार केलं असं वाटतं, कारण तशी चर्चा आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र खूप फरक आहे. मी खासदार होतो, मी देशाच्या संघटनेमध्ये सुद्धा किसान काँग्रेसचा अध्यक्ष म्हणूनही मी पूर्ण देशातल्या अनेक राज्यांमध्ये मी जवळून पाहिलेलं आहे, हरियाणा पण पाहिलेलं आहे. त्यामुळे माझा महाराष्ट्र हा वैचारिक वेगळ्या पद्धतीचा शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला महाराष्ट्र आहे. हरियाणा एक वेगळा विषय आहे, मी त्याच्यावर चर्चा करणार नाही. पण महाराष्ट्राचा वैचारिक वारसा जो आहे हा वारसा आम्हाला सगळ्यांना शिकवतो आणि आजही तो आहे, आजही प्रत्येकाच्या मनात आहे, हृदयात आहे, डोक्यात आहे. आणि त्याच्यामुळे हरियाणाच्या याच्यामध्ये या BJP-वाल्यांना गुडफिलमध्ये राहू द्या, आम्हाला काही फरक पडत नाही. महाराष्ट्रातल्या जनतेचा करंट मला माहिती आहे. मी ज्या पद्धतीनं लोकसभेत सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीत सगळ्यात जास्त खासदार निवडून येतील, तसा आज पण तुम्हाला मी इथून जाऊन सांगून जातो की महाराष्ट्रामध्ये बहुमताचं सरकार हे महाविकास आघाडीचंच येणार आहे. दोन्हीकडून दावे हेच केले जातात. महायुतीचे नेते म्हणतात की सरकार महायुतीचं येईल, तुमच्या मते महाविकास आघाडीचं येईल. दशकभराहून अधिक काळ होऊन गेलाय की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री विराजमान नाहीये. या निवडणुकांनंतर हा दुष्काळ संपतो का, मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे जातं का, आणि ते काँग्रेसकडे गेलं तर तुमच्यासारखा नेता तिथे विराजमान होतो का, याची उत्सुकता आहे, कारण का कार्यकर्त्यांची प्रचंड इच्छा आहे. नाना पटोलेजी, आज इथे आलात, प्रश्नांना उत्तरं दिलीत, चर्चा केलीत, त्याबद्दल अगदी मनापासून आभार. नमस्कार. आणि यानंतर मी ABP नेटवर्कचे व्हाईस प्रेसिडेंट सेल्स शैलेंद्र हेगडे सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.